हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशात फ्रेंड्स सगळे तुम्ही मजेत ना आणि मजेतच राहा. तर चाललेलं आहे बघा सकाळची कामं, धावपळ वगैरे. तिथे सगळे जे काही डिशवॉशरमधली भांडी आहेत ना, ती सगळी काय आता मी लावून घेत आहे. आणि तिकडे आमच्या सासूबाईंच्या आणि माझ्या गप्पा चालू आहेत. आणि त्यानंतर बघा फराळीचं करून करून एवढा कंटाळा आलेलं होतं. आणि नेमकं गुरुवारी काय झाली होती की लाईट गेलेली होती. म्हणजे लाईट आमच्याकडे असते, पण गिरणीवाल्यांकडे लाईट कधी कधी नसते, त्यामुळे ते गिरणी बंदच ठेवतात. ते पहिल्यापासून आमच्या एरियामध्ये गुरुवारी गिरणी बंदच असते. माझं राहिलेलं होतं दळण करायचं, कारण की 8 दिवस झालं दळण म्हणजे थोडं थोडं राहिलं होतं. मला लक्षात आलेलं होतं, पण नंतरच्या 2 वेळा बाहेरनं पीठ विकत आणलं. मग गव्हाचं आणि चपात्या करत होते. मी पण ज्वारीचं आणलेलं नव्हतं, कारण की मी आणीन म्हणत होते, पण गुरुवार आला नेमकं तोंडावरती, त्यामुळे माझं दळण करायचं राहिलेलं होतं. आणि फराळ वगैरे बनवून खरंच सांगते खूप कंटाळा येतो. नाही म्हटलं तरी खूप काही बनवावं लागतं. त्यानंतर 8 दिवसाची साई पण गोळा केलेली होती, ती पण माझं ताक बनवायचं राहिलेलं होतं. 2-3 दिवस पुढे केलं. त्यानंतर चला म्हटलं आता ते खराब व्हायच्या आधी आपल्याला ह्याचं लोणी वगैरे काढून ह्याचं तूप बनवून घ्यावं. आणि सासूबाई आल्यानंतरच खरं तर हे सगळं काम माझं निघालं. कारण आधी कसं झालं होतं की मला पूर्ण फरायचं वगैरे बनवायचं होतं ना, त्यामुळे वेळच भेटत नव्हतं. कधी कधी बायकांचं असं होतं बघा, वेळच भेटत नाही, त्यामुळे बरेचसे कामे राहतात. बघू एकदा खेळून दाखव. 1 मिनिट निमिष दाखवते खेळून फ्रेंड्सला एकदा. वेबबोर्ड खेळून दाखव. शूज स्कूलचा का घालून चाललाय? त्या दिवशी मॉलमधून का नाही घेतला मग? पापावर गेलता तू. वेबबोर्ड खेळून दाखव ना. गंगा लेजंडला येऊ कमी का? बाय. निमिषला लागलेल्या आहेत स्कूलच्या सुट्ट्या, म्हणजे दिपाळीची सुट्टी आहे ना, ते लागलेल्या आहेत. आणि ते चाललेला होता मित्रांबरोबर. त्याचे मित्र वगैरे सगळे आमची एक सोसायटी खूप मोठी आहे ना, तिथे चाललेले आहेत. ते क्लब हाऊस वगैरे आहे, तिकडे खेळायला चाललेले आहेत. त्यानंतर मला ही लोणी स्वच्छ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर बघा तो खूप छान पद्धतीने होतं. जरी 2-3 दिवस जरी पुढे गेलं तरी आपलं ताक बनवून लोणी काढायचं राहिलं ना, तरी 3-4 वेळा मस्तपैकी असं धुतलं ना, खूप छान प्रकारे तूप बनतं. आणि हे बघा किती छान मस्त असं आपलं तूप लहान गॅस करून ठेवायचं आणि खूप छान असं तूप आपलं बनलेलं आहे. आणि खूप दिवस झालं बघा ठेचा बनवायचं चाललेलं होतं माझं. तर लोखंडाच्या कढईमध्ये शक्यतो ठेचा बनवा. बरेच जण याला खरडा पण म्हणतात आणि ठेचाही म्हणतात आणि मिरचू पण म्हणतात. खूप वेगवेगळी नावं आहेत. तर मिरच्या लहान गॅस करून आता इथे मी थोडंसं तेल टाकून भाजून घेत आहे. आणि त्याच्यानंतर बघा घरातली जे काही कामे आहेत ना, ते पेंडिंग खूप सारी पडलेले असतात. कितीही नाही म्हटलं तरी आवरून घ्यायचं चाललेलंच होतं. आणि फराळीचं बनवल्यापासून काय व्हायला लागलं माहिती आहे का, भरपूर असे डबे ओट्यावरती तसेच पडलेले आहेत, त्यामुळे राडा पण प्रचंड असा होतो. तर सासूबाईंनी आणल्या होत्या ओल्या शेंगा, जे भुईमुगाच्या असतात ना, त्या खूप वेळा म्हणलं की भाजून मायक्रोवनमध्ये डायरेक्ट भाजायला ठेवले. त्यानंतर घेतलेली आहे लोखंडाची कढई आपली जी आहे ना भाजलेली, तशीच घेतली. आणि त्यामध्ये मीठ, लसूण त्यामध्ये मी काय केलेलं आहे, कुटून घातलेलं आहे, म्हणजे जास्त ताण पडणार नाही. आणि हे जे काय खलबत्त्याचं असतं ना, ते घेतलेलं आहे. त्यानेच मी अशा प्रकारे ठेचून घेत आहे, म्हणजे खरडाच बनवत आहे. शक्यतो ह्याला खरडा म्हणतात. आणि मिक्सरमधनं काढलं ना, त्याला आपण ठेचा म्हणतो. आणि हे खरडा करून घेत आहे मी. आणि ह्यामध्ये कोथिंबीर वगैरे घालून घ्यायचं, चवीनुसार मीठ. आणि त्यानंतर कोथिंबीर घातली तरी चालतं, आणि लिंबू थोडंसं वेळ आलं ना तरी पण चालतं. तर हे असा ठेचा बनवायला जरा वेळ लागतो खरं तर, कारण मेहनत खूप आहे, पण टेस्ट एकदम जबरदस्त लागते. तर एकदा करून बघा, खूप छान होतो. मिक्सरमध्ये केल्यानंतर टेस्ट वेगळी लागते, पण अशा पद्धतीने जर तुम्ही एकदा केला ना हा ठेचा, तर प्रचंड टेस्टी असा होतो. गावरान जेवण म्हणलं ना, भाकरी ठेचा असलं ना, मस्त असं वाटतं. आणि बघा भाकरी वगैरे पण मी करून घेतलेलं आहे. भाकरी केल्यानंतर बघा ओटा किती घाण होतो. तूप आपलं थंड झाल्यानंतर आता मला भरून ठेवायचं आहे, कारण की तसंच ठेवलं तर खूप तसंच पडतं, मग राहतं काम. कारण ज्या त्यावेळेस कामं केली ना बरं पडतं ह्यासाठी. त्यानंतर फोडणी टाकलेला जो भात होता ना, त्या पॅनमधून जे तुपाचं आहे ना, त्यातून सगळं मिक्स करून घेते. त्यामुळे ते तूप पण वाया जाणार नाही ह्यासाठी, आणि खाल्लं पण जाईल आपल्या पोटात. कारण कोणतीही गोष्ट वाया घालवायला अजिबात आवडत नाही बघा मला.
आमच्यात त्या साध्या घालतात हो, म्हणून नको म्हणलं. मला मावशी कधी कधी घातलं तर आवडत नाही का नाही मावशी, असं घातलं तसं घातलं म्हणतात मावशीलाच मी. सासूबाईंच्या मावशींच्या गप्पा चालू झालेल्या होत्या तिकडे आणि त्यानंतर मावशी सगळं काम करून गेल्या आणि मुलांना खाऊ वाटत आहे आईस्क्रीम. तनिष म्हणला मी आईस्क्रीम घेऊन होतो, तर आईस्क्रीम आणलेलं आहे आणि आता सगळे मिळून मस्तपैकी आम्ही आईस्क्रीम एन्जॉय करणार आहोत. तुझ्या माझ्यासारखी आई मिळालं नशीब लागतं. एवढी फ्रीली पण एवढी फ्रीली बोलणारी आई आता सगळ्यात चांगला असतात, पण फ्रीली बोलणाऱ्या नसतात का सगळ्या आई चांगला. कोण म्हणलं, कोण म्हणलं एक्सपिरियन्स हो. किती आई आहेत तुला माहिती आहेत? ती चमचा काढ, चमचा पहिला चमचा काढ. तर फ्रेंड्स बघितलं ना मायलेकांची आमची गंमत जम्मत. हे असं रोजचं आमचं दंगामस्ती चालूच असते, तरी आमचा चिकू नाही मध्ये मध्ये करायला, नाहीतर खूप भारी मज्जा येते खरं तर. त्यानंतर बघा तनिष ॲक्च्युली सगळ्यांना आईस्क्रीम देणार होता, तर मला आता पनिशमेंट मिळालेली आहे कारण त्याला माहीत नव्हतं की कॅमेरा चालू आहे आणि कॅमेरा चालू होता हे त्याला माहीत नव्हतं. त्यामुळे सगळं शूट झालं आणि त्याला एकदम कळालं की कॅमेरा चालू आहे, तर पटकन बंद केला. आता मम्मा तुला पनिशमेंट म्हणला, माझं तू शूटिंग केलीस ना तर मी आता तू मला आईस्क्रीम द्यायचं असं ठरलं. मला जाऊ दे तेवढं त्याचा मला व्हिडिओ तरी करायला मिळाला, नाही तर खूप खूप नको म्हणतो व्हिडिओ, अजिबात त्याला करूनच देत नाही व्हिडिओ कसलाच. आमचा चिकू देतो, चिकू हुशार आहे आमचा आणि आमचा तनिष पण हुशार आहे, पण त्याला व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही. असं असतं बघा पोरांचं आमच्या गंमत. बंद करून द्यायचा. नाही नाही आत्या निमिष तुमच्यावर गेलाय. चांगलाय किंवा असं का म्हणता आत्या? निमिष निमिष दुपारची आमच्या दंगामस्ती खूप सारी झाली, खूप सारा हसलो. त्यांचा आमच्या सासूबाई खरं सांगते खूप हसवतात. त्यानंतर आलेलं आहे हे पार्सल, मिशोनं पार्सल मी दिवाळीसाठी ऑर्डर केलेलं होतं आणि खरं सांगते खूप छान असं हे प्रोडक्ट आहे. म्हटलं चला आपल्याला खूप दिवसाला इच्छा होती माझी हे ऑर्डर करायचं, तर म्हणून मी हे ऑर्डर केलेलं आहे. बघा की बघा हात येतो आणि ह्याच्यामध्ये पण ती ठेवायची, तुम्हाला मी दाखवते. सुंदर हा उद्या लावायचं, ठेवायचं सगळीकडे घरात. तू मागवली काय? मागवले ऑनलाईन ना. काय काय निघाले ग फल्लू. पाठीवर घेऊन बसला देवा हाती. पाठीवर पाठीवर आणि असं घरात ठेवायचं, ह्याच्यात दिवा लावून हे करायचं. सुंदर खूप दिसते. सुंदर दिसते. तू मागवली? मागवली ऑनलाईन हा. आणून दिले? घरी आणून दिलंय. गोड दिसते, छान दिसते. तेवढं थोडंच आहे बघ घरात. आता हे आपल्याकडे पण ते आहे, तुम्हाला मी दाखवते. उद्या लावायचं आपल्याला आज नाही. उद्या लगेच येतो देशे. तयारच आहे. सुंदर दिसतात त्या. तू बी तयारच आहे का त्याला? तयारच आहे. मेणबत्ती आहे. मेणबत्ती हो. आता काय दादा येऊ सगळं तयारच बघ. तू लावायचं आहे बघ. पैसा टाकले हो किती मिळते का पहिले? बघा की. नाहीतर वाद घाला, तेल घाला, गळतं आणि हत्ती घेतला पाठीवर. किती सुंदर दिसते. आणि खाली बी घाण होत नाही. आणि हत्तीची बी दिवाळी झाली. हत्तीची दिवाळी मग काय तर आता पाठीवर घेऊन दिवा बसला की हत्ती. हत्ती हत्ती किती पोट दिसते का बारके. मस्त दिसते मग बारका हत्ती.
शॉपिंग केलेलं आहे मिशोवरून. तर हे भांडी वगैरे घासण्यासाठी जे आपण तारेची घासणी वापरतो ना, त्याच्याऐवजी हे वापरायचं असं ते एका व्हिडिओमध्ये होतं. आणि त्याच्यानंतर मी तिथे मिशोवरती जाऊन बघितलं तर हे अशा पद्धतीने होतं. 10 पीस भेटलेले आहेत. पण खरं सांगू का, मला असं पश्चाताप झाला आहे की हे का मी ऑर्डर केलं. कारण की मी ज्यावेळेस यूज केलं घेतल्यानंतर मी खूप खुश झाले की 10 पीस तर आहेत आणि छान वाटतील मला भांडी वगैरे घासायला, ते एकमेकांना चिटकणार नाही तर घेतलं. पण माझा खरंच मूड ऑफ झाला. ठीक आहे चालायचंच, पण आता मला रिटर्न करताना कारण डेज जास्त उलटून गेले आहेत. त्यानंतर केलेलं आहे घराचं डेकोरेशन. तर अशा पद्धतीने घराचं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. मेन डोअरचं आणखी राहिलेलं आहे फ्रेंड्स, तर ते पण डेकोरेशन करून घ्यायचंच आहे. तर हे बघा अशा पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे. तर आमच्या दुसऱ्या बाल्कनीतलं पण मी तुम्हाला दाखवते डेकोरेशन कशा पद्धतीने केलेलं आहे. आकाश दिवा वगैरे हे बघा अशा पद्धतीने मस्त वाटत आहे त्यावेळेस. आणि सासूबाई आल्यामुळे एकदम छान अशी दिवाळी वाटत आहे खरं तर. का वेज फ्राईड रोल, हां कोक, काय काय खाल्लं? रोल, मोमोज, हा. कोक, आईस्क्रीम, हां लॉलीपॉप, चुपा चिप्स. पैसे 200 दिले तर काय केलं? परफेक्ट. कसं हिशोब सांग. सांगतो जा. हां ठीक आहे चला. 70 रुपयाचा हां मोमोज, 60 रुपयाला मोमोज. बरं पुढं 60 रुपयाला रोल. किती झाले सांगतो सांग ना, मी नाही करत. सांग तू. 130. हां बरोबर. नंतर काय खाल्लं, 20 रुपयाचा कोक, किती झालं? 150. हां नंतर काय केलं, पटपट सांग. 30 रुपयाचा आईस्क्रीम, आईस्क्रीम किती झाले? 180. चुपा चिप्सचं 10 रुपयाचं पॅकेट, 2 लॉलीपॉप. आणि कोक पित होतं म्हणला की मग अशा मध्येच ना कोक बोललो ना. कोक नाही आईस्क्रीम म्हणला तू. हा मग आईस्क्रीमचे 30, आणि आईस्क्रीमची 30 आणि कोकची किती? 20. करेक्ट आहे मम्मा. हां दिले की पैसे सगळे संपवायच्या. ॲक्च्युली निमितची सगळे काही सोसायटीले फ्रेंड्स वगैरे होते ना, सगळेजण पार्टी करायला गेले होते. सगळ्यांनी पर हेड 200 रुपये असं हे केलेलं होतं. आणि मी काय काय खाल्लं हे त्याला विचारत होते. तर पोरगं नुसतं गुल करण्यात एक नंबर आहे बघा माझं. त्यानंतर हे जे काही किचनमधला राडा वगैरे सगळ्यात आवरायचं पण आहे. त्यानंतर डिनर बनवायचं आहे. तर डिनरसाठी मी पुलाव बनवणार आहे आणि मस्त यम्मी असा टेस्टी. कारण पुलाव काहीतरी रात्रीच्याला बघा काहीतरी साधं सिंपल खाल्ल्यानंतर बरं वाटतं. त्यामुळे म्हटलं चला पुलाव वगैरे बनवून घ्यावं, कारण की रोज रोज चपाती भाजी वगैरे खाऊन कंटाळा येतो. तर मग माझ्या सासूबाई पण म्हणल्या की चालेल पुलाव वगैरे करत. आमच्या इकडे खरंच सासरी ना लाईटलीच रात्री जेवण करतात. दुपारचं हेवी असतं पण रात्री हे जरा लाईटच घेतो आम्ही. आणि निमित्तचं बघितलं ना तुम्ही कशा पद्धतीने तो हिशोब सांगत होता, त्याच्यात त्यालाच लक्षात येईना की नेमकं काय खाल्लं वगैरे. मुलांचं हे असं असतं कारण की त्याचा मोठा भाऊ म्हणजे तनिष जातो बाहेर, तर ते मम्मा मी पण जातो. मग आमच्या सोसायटी मुलं खूप सारी अशी करतात ना, त्याची एकटीच आहे. त्याचा खूप मोठा ग्रुप आहे. ते सगळे मिळून गेलेले होते. मला जाऊ दे इथंच गेले आमच्या सोसायटीच्या बाहेरच वगैरे. थोडंसं मुलांना सूट पण द्यावं लागते, कधी कधी विश्वास पण ठेवावा लागतो आणि कधी कधी त्यांना स्ट्रिक्ट पण वागावं लागतं. तर अगदी साध्या सिंपल पद्धतीने इथे मी पुलाव बनवत आहे. आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता, ह्यात मॅगी मसाला वगैरे घालून बनवत आहे मी. वेगवेगळ्या पद्धतीने बनवला ना जरा सगळ्यांना आवडतं बघा. त्यामुळे मी म्हणलं चला बनवून खावं. चला तर फ्रेंड्स आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते. आणि तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. येणारे काही ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहेत माझ्या सासूबाईंबरोबर. नंतर सासूबाईंचे पूर्ण लाईफचं स्ट्रगल कसं होतं ते तुम्हाला शेअर करणार आहे. त्यामुळे नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आम्ही मस्तपैकी डिनर करतो. गरम गरम भात आणि तूप म्हणजे आपला पुलाव.
आणि आमच्या सासूबाईंचं म्हणणं होतं की तू जे काही व्हिडिओ बनवते ना ते टी व्हीवर प्ले कर. आता त्यांच्यासाठी मी ते टी व्हीवर प्ले केलेलं आहे आणि मी तिकडेच जेवण बनवत होती. बात होईपर्यंत मग मी बसले त्यांच्याजवळ आणि ते मस्तपैकी आमचे ब्लॉग बघत आहेत दोघींचे, ते आलेल्या दिवसाचे. तुम्ही पण पाहिला नसेल तर नक्की बघून घ्या. चला तर बाय, काळजी घ्या सगळ्यांनी. गुड नाईट, बाय.